ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली महिपा शिखरेंना म्हणते, असं कुठलं सत्य आहे की जे नागराजला माहीत आहे पण आम्हाला सत्य माहीत नाहीये? नागराज नक्की कुठल्या सत्याबद्दल बोलत होता? असं कुठलं सत्य आहे जे तुलाही माहीत असेल? आम्हाला चांगलंच माहीत आहे, त्यामुळे आम्हाला हे सत्य कळायलाच. हो बोल नागराज, नक्की कुठल्या सत्याबद्दल बोलत आहे? तर आता महिप शिखरे सायलीला म्हणतात, वहिनी अहो, तुम्ही अंधारात जगताय. हळूहळू पुढे चालत या प्रकाश तुम्हाला भेटेलच आणि हा प्रकाश, हा उजेड तुम्हाला तुमच्या घरात सापडेल. त्यामुळे मी तुम्हाला आता काही सांगू शकत नाही. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, मी म्हणालो होतो ना की हा आपल्याला कोऑपरेट करणार नाही, हा अशीच विचित्र उत्तर देत राहील. तर आता महिप शिखरे अर्जुनला म्हणतात, सुभेदार साहेब अहो, तुम्हाला कळाले ना? मग तुमच्या या वहिनी साहेबांना सुद्धा सांगा, उगाच मला येऊन वेगवेगळे प्रश्न विचारू नका, कारण मी कुठल्याच प्रश्नाची उत्तर देणार नाही. ती उत्तरं तुम्हाला शोधायचे आहेत आणि तीही तुम्हाला तुमच्या घरात शोधायचे आहेत. घरातच सापडतील असं म्हणत आता महिप्त शिखरे कोड्यात टाकतात आणि तिथून बाजूला निघून जातात. आता सायली, अर्जुन, महिप्त शिखरे आणि नागराज यांची या कोड्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. सायली विचार करते पण तिला काहीच कळत नसतं. आता अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की रविराज सर पेपर वाचत असतात. तर प्रतापराव आपल्या कामाच्या संदर्भात फोन करतात आणि म्हणू लागतात, बरं त्या मालाची डिलिव्हरी परवापर्यंत येईल असं बघ आणि मला सांग, या आठवड्याच स्टॉक चेकिंग काम झालंय का? झालं, बरं ठीक आहे, गुळ ठेवतो मी फोन. असं म्हणत प्रतापराव फोन ठेवतात. इथे रविराज सर पेपर वाचताच हसू लागतात आणि म्हणूनच प्रतापराव त्यांना विचारतात, रविराज काय झालंय? असं पेपर वाचता वाचता का रे हसलास? तर रविराज सर म्हणतात, ही बातमी बघ ना, प्रॉपर्टीसाठी सख्या भावाने आपल्या सख्या भावाचा खून केला. असं म्हणत आता रविराज सर तो पेपर खाली ठेवतात, कारण ही बातमी वाचल्यानंतर आपल्या भावाने आपल्यासोबत काय केलं तो प्रसंग रविराज सरांच्या डोळ्यासमोर येतो. प्रतापराव आता रविराज सरांना सावरतात, त्यांच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवतात आणि म्हणू लागतात, रविराज, तू असल्या बातम्या वाचत जाऊ नकोस, उलट तुला त्रास होईल, त्यामुळे या बातम्या अजिबात वाचू नकोस. रविराज सर म्हणतात, बातम्या वाचल्या काय आणि नाही वाचल्या काय, परंतु नागराज ज्या पद्धतीने वागला आहे, त्याने जे आमच्यासोबत केलं आहे प्रॉपर्टीसाठी, माझ्या भावाने माझ्यासोबत काय केलं आहे, हे तर माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार. ते तर आयुष्यभराची गोष्ट आहे आणि हे दुखणं आयुष्यभर माझ्यासोबतच असणार आहे. ही गोष्ट कधीच पुसली जाणार नाही रे प्रताप. परंतु प्रताप, खंत एका गोष्टीची वाटते की तुझ्यासारखं प्रेम करणारं, तुझ्यासारखं जीव लावणारं कुटुंब मला का नाही मिळालं? बघ ना, मुलगी अशी निघाली आणि भाऊ तो तर जीवावर उठला होता. त्यामुळे खरंच आता खूप त्रास होतोय रे. या सगळ्या गोष्टीचा प्रतापराव म्हणतात, रविराज सावर, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. तर तेवढ्यात त्या ठिकाणी अश्विन येतो आणि म्हणू लागतो, काका आता तू ठीक आहेस ना? तर रविराज सर म्हणतात, हो, आता तुम्ही सर्व आजूबाजूला आहात, तुम्ही सर्वजण एवढी काळजी घेता, मग हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करतोय. तर आता अश्विन म्हणू लागतो, गोष्टीच इतक्या विचित्र घडल्यात की त्यातून सावरणं तुम्हा सगळ्यांसाठीच कठीण आहे. परंतु आत्या कुठे कुठे रविराज काका? तर रविराज सर म्हणतात, ती रूममध्ये झोपली आहे. हे ऐकताच प्रतापराव म्हणतात, या वेळेला असं प्रतिमा कधी करत नाही. रविराज सर म्हणतात, हो, पण तिला खूप थकल्यासारखं वाटते, थकवा जाणवतो, त्रास होतोय म्हणून थोडा आराम करते. तर अश्विन म्हणू लागतो, कारण या सगळ्या गोष्टींमुळे तिला खूप त्रास झाला असेल, तिच्या तब्येतीवर, शरीरावर खूप परिणाम झाला असेल. या सगळ्याचा ताण तिला खरंच सहन होत नसेल आणि म्हणूनच तिला या सगळ्याचा त्रास होत असेल. रविराज, राज काका, आपण एक काम करूयात का? प्रतिमा आत्यांची टेस्ट करून घेऊयात का? म्हणजे मला तरी वाटते की आपण सर्व रिपोर्ट करून घेऊया. ब्लड टेस्ट करून सगळे रिपोर्ट केलेत तर आपल्याला समजेल
तरी की त्यांना नक्की कशामुळे त्रास होतोय. आपण त्यांची पूल बॉडी चेकअपच करूया का? रविराज सर म्हणतात, हो काहीच हरकत नाही. तर अश्विन म्हणतो, मग काका तू एक काम कर, आत्याला तू हॉस्पिटलला घेऊन ये, बाकी सगळं मी बघतो. रविराज सर म्हणतात, हो चालेल, पण होळीनंतर करूयात का? अश्विन म्हणतो, बरं काही हरकत नाही. प्रतापराव रविराज सरांना सावरतात, आधार देतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता महिप्त शिखरेला भेटून सायली, अर्जुन तिथून निघालेले असतात, परंतु त्याच वेळी नागराजचा लक्ष जातो. आता नागराज सायली अर्जुनला पाहताच आवाज देत म्हणतो, अर्जुन सायली काय झालं रे, माझी आठवण आली, मला भेटावंसं वाटलं म्हणून आलात का? आता अर्जुन नागराजच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि सायलीला म्हणतो, चल सायली. तर आता त्याच वेळी नागराज अर्जुनला म्हणतो, काय झालं, मी घातलेल्या कोड्याच उत्तर सापडलं का, की त्याच विचारात आहात? आता अर्जुन शांतच होतो. तर आता नागराज त्या दोघांनाही बोलावून घेतो. सायली अर्जुन नागराजच्या समोर येऊन उभे राहतात. त्यावेळी नागराज सायली अर्जुनकडे पाहत हसतच म्हणतो, नाही सुटलं ना, कारण मला माहीत होतं हे कोड इतकं सोपं नाहीये की तुम्हाला सहज त्या कोड्याच उत्तर सापडेल. अरे तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावरच भलं मोठं प्रश्नचिन्ह सांगते की तुम्हाला त्या कोड्याच उत्तर सापडलंच नाही आणि ते कोड तुम्हाला सोडवताच आलं नाही. असं म्हणत नागराज मोठमोठने हसू लागतो. आता नागराज सायली अर्जुन यांच्यामध्ये चालू असणार बोलणं प्रिया लपूनच ऐकत असते. तर नागराज पुढे सायली अर्जुनला म्हणतो, खरं सांगू का, कोड खूप इंटरेस्टिंग आहे. असं वाटतं की ज्या दिवशी तुम्हाला त्या कोड्याच उत्तर सापडेल ना, तुम्ही त्या कोड्याच उत्तर ऐकाल ना, तर मला तरी वाटत की तुम्ही आडवेच पडाल, कारण तुम्हाला एवढा मोठा धक्का बसेल की तो पचवायलाही तुम्हाला जमणार नाही. पण खरं सांगू का, त्यावेळी मात्र मी खुश असणार. माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण असणार, पण त्यापेक्षाही मला आनंद कधी होणार, ज्या दिवशी तुम्ही दोघंही माझ्या पायापर्यंत याल, हात जोडाल, नाक साल म्हणाल. नागराज काका सांगणार त्या गोड्याच उत्तर नागराज काका सांगणार आहे ते सत्य, पण त्या दिवशी मी तुम्हाला ते सत्य सांगणार नाही, पण मी मात्र खूप खुश असणार, माझ्या आनंदाला पाराच सोडणार नाही. तर आता अर्जुन म्हणतो, एवढं हसायला येते का हसना, तू कोड टाकलंयस, आम्हाला त्या कोड्याच उत्तर सापडणार नाही म्हणून तुला हसायला येते का? पण हसून घे. पण मी सुद्धा एक गोष्ट सांगतो, आमच्या घरातील तू जे काही आम्हाला कोड टाकलायस ना, ते सोडवायला आम्ही समर्थ आहोत. त्याच्यासाठी मी तुझ्या पायापर्यंत कधीच येणार नाही. त्यामुळे असा विचार सुद्धा मनात आणू नकोस की मी तुझ्या पायापर्यंत येणार आहे. तर महिप्त शिखरे म्हणतो की म्हणजे या कोड्याच उत्तर तू शोधणार आहेस? शक्यच नाही. ते कोड्याच उत्तर कोणालाच सापडणार नाही, कारण ते फक्त या नागराजलाच माहीत आहे. ते उत्तर फक्त हा नागराजच सांगू शकतो, कारण त्या कोड्याच उत्तर तर माहीत आहे फक्त नागराज किल्लेदारला. असू देत, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ना, करा, काही हरकत नाही. 1 महिना, फक्त 1 महिना मी देतो. त्या 1 महिन्यात तुम्ही त्या कोड्याच उत्तर शोधायचं आहे आणि बरोबर 1 महिन्यानंतर तुम्ही मला येऊन भेटायचं आहे. बघू 1 महिन्यानंतर मी कुठे असणार हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मग येऊन भेटा, मग मी बघतो की तुम्हाला त्याचे उत्तर सापडले की नाही ते. आता सायली अर्जुन शांतच असतात, नागराजच्या बोलण्याचा विचार करत असतात आणि नागराज मात्र त्या दोघांची ती अवस्था पाहून मोठमोठ्याने हसत असतो. इकडे मात्र प्रियाला धक्काच बसतो. तर सायली अर्जुन नागराजशी आता काही न बोलता तिथून निघून जातात. तर इकडे प्रिया मनाशीच विचार करत म्हणते, नागराजने नक्की सायली अर्जुनला कोणत कोड घातला आहे आणि 1 महिन्यानंतर त्याने भेटायला बोलावलं आहे, म्हणजे आतापर्यंत त्याने माझं सत्य सायली अर्जुनला सांगितलं नाही. पण 1 महिन्यात मी जर त्याला सोडवलं नाही, तर 1 महिन्यानंतर तो माझं सत्य त्यांना सांगणार आहे. आता मात्र प्रियाला चांगलाच घाम फुटलेला असतो. आता सायली अर्जुन समोरूनच निघून जात असतात, परंतु आपण त्यांना दिसू नये
यासाठी प्रिया तिथे लपून बसलेली असते. आता हे सगळं काही नागराजला चांगलंच माहीत असतं आणि म्हणूनच नागराजला या सगळ्याची मज्जा वाटत असते आणि म्हणून नागराज हसत असतो. इकडे सायली, अर्जुन जेलच्या बाहेर येतात. आता अर्जुन सही करतो आणि सायलीकडे पाहतो तर सायली मात्र विचारांमध्ये हरवून गेलेली असते. नागराज महिप शिकरे यांच्या बोलण्याचा सायली विचार करत असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, चल मी तुला अगोदर घरी ड्रॉप करतो आणि त्यानंतर ऑफिसमध्ये जातो. तर सायली मात्र तिच्याच विचारात हरवून गेलेली असते. अर्जुन सायलीला म्हणतो, काय झालंय सायली? म्हणते, काहीच नाही, मला तर काही कळतच नाही की या दोघांचं नक्की बोलणं आणि त्याचा काय अर्थ आहे. अर्जुन म्हणतो, मी तुला सांगतोय ते ऐक, तू आता जास्त विचार करू नकोस, चल मी तुला घरी ड्रॉप करतो. तर अर्जुनला सायली म्हणते, नाही नको हो, तुम्हाला उशीर होईल, मी रिक्षाने जाईन ना. तर अर्जुन सायलीला म्हणतो, रिक्षात बसून काय करणार, असाच फक्त विचार करत बसणार, त्यापेक्षा चल मी तुला घरी ड्रॉप करतो. सायली म्हणते, मला तर या दोघांच्या वागण्याच काही कळतच नाही. हा नागराज आणि महिप तर एवढं विचित्र का वागतायत? मला तर एक गोष्ट कळत नाहीये की नागराज नक्की कुठल्या सत्याबद्दल बोलत आहे आणि असं कुठलं सत्य आहे की जे त्याला आपल्याला सांगायचं नाहीये आणि त्याच्यामुळे तो असं आपल्याशी वागतोय. आता महिपला विचारलं तर तो सुद्धा काही बोलत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, मी तुला अगोदरच सांगितलं होतं की महिप तर आपल्याला मदत करणार नाही, तो काहीच बोलणार नाही. सायली म्हणते, मान्य आहे की महिप तर नागराजच्या विरुद्धात तोंड उघडणार नाही. काहीतरी अशी गोष्ट आहे की ज्यामुळे तो नागराजच्या विरुद्धात तोंड उघडणार नाही. पण नक्की असं कोर्टात काय घडलं की ज्यामुळे महिपने नागराजच्या विरुद्ध साक्ष दिली? असं काय घडलं होतं त्यावेळी? आता मात्र अर्जुन शांतच होतो. सायली म्हणते, सांगा ना. तर अर्जुन म्हणतो, मी तुला हेच सांगतोय की चल मी तुला घरी ड्रॉप करतो. सायली म्हणते, नाही नको, तुम्हाला उशीर होईल. तर अर्जुन म्हणतो, तू जर अशी आर्ग्यू करत राहिलीस ना तर नक्कीच उशीर होईल, त्यामुळे चल आता. असं म्हणत आता अर्जुन सायलीला घरी ड्रॉप करतो आणि थेट ऑफिसला पोहोचलेलो असतो. ऑफिसला गेल्यानंतर सुद्धा अर्जुनच्या मनात सतत नागराज आणि महिप यांचे विचार चालू असतात. त्यांचं बोलणं त्यांना आठवत असतं. अर्जुनला नागराजचे ते शब्द आठवतात. नागराज अर्जुनला म्हणालेला असतो की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य अजूनही दडलेलं आहे आणि ते सत्य मला माहीत आहे, पण हे सत्य मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुमच्या घरातील प्रिय वस्तू, प्रिय व्यक्ती तुमचं घर पोकरत आहे. पण मी काही बोलणार नाही, कारण मी हा खेळ रंगण्याची वाट पाहणार आणि तुमचं घर उद्ध्वस्त होण्याची. आता हे सगळं काही अर्जुनला आठवल्यानंतर नक्की ती प्रिय गोष्ट कोणती आहे की जी आपली घर पोकरणार आणि आपलं घर उद्ध्वस्त करणार, असं नागराजच म्हणणं आहे. त्याचविषयी आता अर्जुन विचार करू लागतो. आता विचार करत असताना नागराजला महिपा शिकरेचंही बोलणं आठवतं. महिपा शिकरे सायलीला म्हणालेला असतो, वहिनी तुम्ही अंधारात चालताय, अंधारामधून प्रकाशाकडे जाण्याची गरज आहे आणि तो प्रकाश तुमच्याच घरात आहे. म्हणजे महिप आणि नागराज यांनी दोघांनीही घराचा उल्लेख केलेला असतो. याचाच अर्थ जी गोष्ट आहे ती घरातच आहे आणि घरासंदर्भातच आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. परंतु ती नक्की कोणती आहे हे अर्जुन आणि सायलीला कळत नसतं. अर्जुन त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत असतो. आता चैतन्य अर्जुनला दिवसभराच्या केस आणि दिवसभराच्या मीटिंग याच्याबद्दल सांगत असतो. तर अर्जुन म्हणतो, ठरवू आपण. तर अर्जुनला चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय बोलतोयस, हे आपल्याला आत्ताच ठरवावं लागेल. अरे एक तर तू ऑफिसमध्ये उशिरा आलायस आणि आता म्हणतोयस की माझं डोकं काम करत नाहीये, डोकं चालत नाहीये. अर्जुन नक्की काय झाले? तर अर्जुन चैतन्यला म्हणतो, आज महिपला भेटायला गेलो होतो जेलमध्ये. आता हे ऐकल्यानंतर चैतन्याला धक्काच बसतो. चैतन्य म्हणतो, काय? तर चैतन्य पुढे अर्जुनला विचारतो की महिपशी काही बोलला का, किंवा नागराज तो मैसबा वगैरे काही बोलत होता.
त्याबद्दल काही कळालंय का? तर आता अर्जुन म्हणतो नाही, कारण मी एकटा गेलो नव्हतं, तर माझ्यासोबत सायली होती. आता हे ऐकल्यानंतर चैतन्याला डबल धक्का बसतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, अरे काय बोलतोयस तू हे? अरे अर्जुन, तू सायली वहिनीला घेऊन तिथे गेलास. महिपत्नीने जर तुमच्या डीलबद्दल सायली वहिनीसमोर काही बोलला असता, तर अर्जुन म्हणतो, मला सुद्धा तीच भीती वाटत होती की महिप्त काहीतरी बोलेल. मला सुद्धा त्या गोष्टीची भीती होती आणि म्हणून मी सायरीला घेऊन जाण्यासाठी नकार देत होतो. परंतु तिचा हट्ट होता की तिला माझ्यासोबत यायचं आहे आणि म्हणून मला तिला घेऊन जावं लागलं. पण तिथे गेल्यानंतर मनात भीती होती, पण नागराज किंवा महिप्त शिखरे साक्षीबद्दल काहीच बोलले नाहीयेत. म्हणजे मला वाटलं होतं की महिप्त साक्षीबद्दल सायली समोर काहीतरी बोलेल, पण तसं काहीच घडलं नाही. पण त्याने जर साक्षीबद्दल काही सांगितलं असतं आणि साक्षी जिवंत आहे हे जर सायलीला कळालं असतं आणि मी महिप्त सोबत डील करून आलो आहे हे जरी सायरीला कळालं असतं, तर ती माझ्यावर खूप चिडली असती. तिने मला कधीच माफ केलं नसतं. ती माझ्याशी कधी बोललीही नसती. आता या विचारानेच अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, मी तुला अगोदरच सांगितलं आहे की सायली वहिनीपासून ही गोष्ट लपू नकोस. तिला सत्य सांग. तरी सुद्धा सत्य लपून ठेवण्याचा तुझाच अट्टाहास आहे आणि तू सायली वहिनीपासून हे सत्य लपून ठेवतोयस. अर्जुन, अरे मी अजूनही तुला सांगतोय की तू हे सत्य वहिनीपासून लपून ठेवू नकोस. अर्जुन म्हणतो, मला हे सत्य तिच्यापासून लपवायचं नव्हतं, अजूनही लपवायचं नाहीये. पण जर तिला सत्य कळालं तर तिने मला महिप्त सोबत डील करायला दिलं असतं का? नाही, ती या डीलसाठी कधीच तयार झाली नसती. हे बघ चैतन्य, नागराज सारख्या गुन्हेगाराला जर शिक्षा द्यायची असतील तर आपल्याला असे डील करावे लागतात. हे आपल्याला माहीत आहे. हे तिला नाही पटणार. तरी सुद्धा मनात गिल्ट आहेच की मी तिच्याशी खोट बोललो आहे. मी तिच्यापासून सत्य लपवलं आहे. चैतन्य, मला तिचा विश्वास कमवायचा नाहीये. मला तिच्याशी खोट बोलायचं नाहीये आणि मी जर तिचा विश्वास गमावून बसलो तर ते मला अजिबातच चालणार नाही. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, अरे नवरा इतकं खोट बोलल्यानंतर बायको त्याच्यावर विश्वास ठेवेल. तर आता या गोष्टीचा विचार करत अर्जुन म्हणतो, नाही, आता मी हे सत्य सायलीपासून लपू नाही शकत. आता काहीही होऊ देत, मी सायलीला सत्य सांगणार. मी आजच तिला हे सत्य सांगणार. मी जास्त काळ हे सत्य तिच्यापासून नाही लपू शकत. मी काम करतो, मी अगोदर सावंतांना फोन करतो, त्यांना या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स देतो. इन्स्पेक्टर सावंतांशी मी बोलतो, त्यांना सांगतो की साक्षी जिवंत आहे आणि त्यांना सांगतो की पनवेलमध्ये साक्षीला शोधा. मला तरी वाटते की साक्षी पनवेलमध्येच असेल आणि जर साक्षी पनवेलमध्ये असेल तर इन्स्पेक्टर सावंत तिला नक्कीच शोधतील. आणि एकदा का साक्षी हाती लागली की मी लगेच सगळं काही माझ्या बायकोला सांगणार आहे. तर आता चैतन्य अर्जुनला उलट प्रश्न करत म्हणतो, आणि जर साक्षी सापडली नाही तर अर्जुन म्हणतो, सापडेल, पण चैतन्य आता तुझ्याकडे एक सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. साक्षी कुठे कुठे लपू शकते? म्हणजे पनवेलमधील तिचे आवडते जागा कोणत्या कोणत्या आहेत, तिचे आवडते कॅफे, तिचे आवडती हॉटेल्स, रेस्टॉरंट, तुला सगळं काही माहीत असेल. मग त्या सगळ्याची एक लिस्ट बनव. आपण एक एक करून सगळ्या जागा पाहायच्या आहेत. नक्कीच साक्षी आपल्याला कुठे ना कुठे सापडेल. आणि आता साक्षी आपल्याला सापडेलच, कारण आपण तिला शोधणार आहोत. काहीही झालं, साक्षी पातळात जरी लपली तरी आपण तिला शोधून काढणार आहोत, असं म्हणत आता अर्जुनने साक्षीला शोधायचं ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं आता कल्पनाताई आणि सायली किचनमध्ये असतात. सायलीने सर्वांसाठी चहा बनवलेला असतो आणि त्याचवेळी सुमन काकू तिथे येतात. परंतु सुमन काकू मात्र स्वतःच्याच विचारात असतात आणि त्या तिथे खुर्चीवर येऊन बसतात. परंतु सायली त्यांना आवाज देत म्हणते, चहा झाला आहे, देऊ का? पण सुमन काकूच कुठेच लक्ष नसतो.
त्या स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून गेलेल्या असतात आणि हे सगळं काही सायली आणि कल्पनाताई पाहतात. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, मला खरंच सुमन काकूंची काळजी वाटत आहे. बघा ना, आजकाल त्या स्वतःच्याच विचारांमध्ये हरवून गेलेल्या असतात. कधीही बघितलं तरी त्यास मध्येच हरवलेल्या असतात. अजूनपर्यंत त्या फारशा कोणाशी काही बोलत नाहीत आणि हसं तर अजिबातच नाहीत. परंतु त्यांची ही अवस्था मला नाही हो पाहवत. नागराज काकांच्या विचारात त्या स्वतः मात्र हरवून गेल्या आहेत. पण या सगळ्यातून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यांचं मन कशातरी गुंतवण्याची गरज आहे. तरच ते यातून बाहेर पडू शकतात. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, मलाही तसंच वाटते, पण काय करावं काहीच कळत नाही. अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे सुमन या सगळ्यातून बाहेर पडेल आता? सायली आणि कल्पनाताई विचार करू लागतात. सायली म्हणते, आठवलं आता गंमतच बघा. असं म्हणत सायली कल्पनाताईंना म्हणते, आई अहो, तुम्हाला मनगण करता येतं का? कल्पनाताई म्हणतात, मनगण तर? सायली म्हणते, हो ना अहो, मला ते मनगण करायला शिकायचं आहे. तुम्हाला येतं का? कल्पनाताई म्हणतात, एकदा मी केलं होतं पण त्यानंतर मी केलंच नाहीये. खूप वर्षापूर्वी मी बनवलं होतं पण आता काही आठवत नाही. तर सायली म्हणते, पण कुसुमताई मात्र खूप छान बनवतात, पण मला मात्र येतच नाही. कल्पनाताई म्हणतात, मी तुला शिकवलं असतं पण मलाच आठवत नाहीये. तर सायली म्हणते, पण आई, तुम्हाला त्याचं प्रमाण तरी आठवते का? तर कल्पनाताई म्हणतात, मला असं वाटते की दोन्ही गोष्टी अगदी समप्रमाणात घ्यायच्यात, म्हणजे चणा डाळ आणि साबुदाणाही. तर त्याचवेळी सुमन काकू आवाज देत म्हणतात, नाही नाही वहिनी, दोन्ही वस्तू समप्रमाणात नाही घ्यायच्या असतात. तर एकाच दोन अशा, म्हणजेच साबुदाणा 1 वाटी घेतला तर आपल्याला चण्याची डाळ 2 वाटी घ्यावी लागेल. तर सायली म्हणते, सुमन काकू म्हणजे तुम्हाला येतं ना मनगण? तर सुमन काकू म्हणतात, हो मला येतं. तर सायली म्हणते, मग सुमन काकू तुम्ही मला शिकवाल ना? सुमन काकू म्हणतात, मग काय झालं, शिकवेल ना तुला. तर सायली सुमन काकूंना म्हणते, पण हे सगळं काही आदल्या रात्रीच भिजत टाकावं लागेल ना? सुमन काकू म्हणतात, नाही, साबुदाणा अगोदर जर 2 तास भिजत टाकला तरी काही हरकत नाही. पण सायली, अगं तुला मनगण आवडतं हे तर मला माहीत नव्हतं. तर सायली म्हणते, बघा ना काय गंमत आहे, मी चणाडाळ तर काल भिजत टाकलीच होती आणि आज पूर्ण आजींचा उपवास आहे म्हणून साबुदाणा पण भिजत टाकलाय, म्हणजे आपण आज मनगण बनवू शकतो ना? तर सुमन काकू म्हणतात, मग काय झालं, का नाही बनवू शकत? चल आपण आता मनगण बनवायला घेऊ. तू अगोदर ते चणाडाळ कुकरमध्ये शिजत ठेव आणि हो खवलेलं खोबरं असेल ना ते माझ्याकडे दे, मी बाकीचं पुढचं करायला घेते. असं म्हणत आता सायलीच्या मदतीने सायलीला एक एक स्टेप शिकवत सुमन काकूंनी मनगण बनवायला घेतलेलं असतं. तर सायली सुमन काकूंकडे पाहते. कित्येक दिवसानंतर सुमन काकूंच्या चेहऱ्यावर हसू असतं, म्हणूनच सायली मनाशीच म्हणते, कित्येक दिवसानंतर सुमन काकूंच्या चेहऱ्यावरच हसू परत आला आहे. आज सुमन काकूंना असं हसताना पाहून खरंच खूप बरं वाटते. त्यांच्यातील हा सालेला बदल खरंच खूप छान आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू कायम असंच राहायला हो. सुमन काकूंच्या चेहऱ्यावरच हसू परत आणण्याचा सायलीचा हा छोटासा प्रयत्न यशस्वी ठरलेला असतो. तर दुसरीकडे प्रिया सर्वांच्या नकळत घराबाहेर येते आणि विचार करत म्हणते, नाही, आता मला काहीतरी करायलाच हो, म्हणजे नागराजला दाखवण्यापुरतं का होईना, परंतु आता बोलून नाही तर करून दाखवावं लागेल. त्याच्यासाठी एखादा वकील शोधावाच लागेल आणि म्हणूनच प्रिया आता नेटवर सर्च करते आणि त्याप्रमाणे एक एक वकील शोधायला सुरुवात करते. आता तिला सापडलेले असतात ॲडव्होकेट तांबोळी आणि म्हणूनच ती फोन करत म्हणते, हॅलो ॲडव्होकेट तांबोळी, मी एक तुम्हाला केस लढायला सांगणार आहे. तुम्ही ती लढाल का? म्हणजे कोर्टात अपील करायचं आहे, म्हणजे कोर्टात ज्याला जन्मठेप झाली आहे त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे, करायचे आहेत. आणि याचं नाव आहे नागराज किल्लेदार. तर नागराजच नाव ऐकताच ॲडव्होकेट तांबोळी फोन ठेवतात.
प्रिया म्हणते हॅलो, परंतु त्यांनी फोन कट केलेला असतो. प्रिया म्हणते यांनी तर सरळ सरळ फोन कटच केला, आता दुसरा कुठला वकील आहे असं म्हणत प्रिया दुसऱ्या वकिलाच्या शोधात असते. तर त्यावेळी तिला सापडतात ॲडव्होकेट मानकर आणि म्हणून ती मानकरांना फोन करते आणि म्हणू लागते ॲडव्होकेट मानकर, माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं, म्हणजे नागराज किल्लेदार यांची केस लढवायची होती. त्यांना वरच्या कोर्टात अपील करायचं आहे. आता ॲडव्होकेट मानकर पुढचं काही ऐकून न घेता फोन कट करणार. तर प्रिया म्हणते प्लीज माझं ऐकून तरी घ्या, तुम्ही सर्वच जण नागराज किल्लेदार यांचे केस घ्यायला का तयार नाहीत. परंतु मानकर काही ऐकून न घेता फोन कट करतात. तर प्रिया म्हणू लागते की या नागोबाची केस घ्यायला कुठलाच वकील तयार नाहीये. मला तर काहीच कळत नाहीये की आता काय करावं, कारण या नाग्याने कर्मच अशी करून ठेवली आहेत की कुठलाच वकील केस घ्यायला तयार नाहीये. आणि पनवेलमधला असा कुठला वकील असेल जो ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांच्याशी पंगा घेईल, त्याच्यामुळे कुठलाच वकील तयार होणार नाही. प्रियाची खूप चिडचिड होत असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य स्टडी रूममध्ये आपल्या कामाबद्दल बोलत असतात, केसबद्दल डिस्कशन करत असतात. आता अर्जुन चैतन्याला काही सांगेल, त्याच्याकडे फाईल मागेल, परंतु चैतन्य मात्र शांत झोपे गेलेला असतो. अर्जुन पाहतो तर चैतन्य झोपलेला असतो. आता अर्जुन त्याला उठवतो, भानावर आणतो आणि म्हणतो विटनेसची फाईल. तर चैतन्य म्हणतो अर्जुन यार, अरे एवढ्या रात्री उशिरापर्यंत काम करायची काय गरज आहे, आपण उद्या सकाळी उठून ऑफिसमध्ये गेल्यानंतर काम करू शकतो ना. अरे किती वाजलेत बघ तरी. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो तुला झोप येत असेल, तुला जायचं असेल तर जा, परंतु मला अगोदर आय विटनेसची लिस्ट दे. आता अर्जुन एक एक नाव घेत ती लिस्ट मागत असतो. तर चैतन्य म्हणू लागतो मी तुला दुपारीच ऑफिसमध्ये म्हणत होतो की याविषयी बोलूया, परंतु नाही, त्यावेळी तर तुला साक्षी जिवंत. तर आता अर्जुन म्हणतो मी तुला सांगितलं आहे ना, कित्येक वेळा सांगितलं आहे की हा विषय खरारात काढू नकोस. आता चैतन्य गप्पच होतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो आपलं जर बोलणं सायलीने ऐकलं तर काय होऊ शकतं, तुला कळतं ना. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो आपलं काम जर असंच रात्रभर चालू राहणार असेल ना, तर मी सायली वहिनीकडून अगोदर कॉफी मागून घेतो. अर्जुन म्हणतो बर ठीक आहे, तुला कॉफी प्यायची आहे ना, पी असं म्हणत आता अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो बायको. सायली म्हणते काय झाले. तर अर्जुन म्हणतो चैतन्याला एक कॉफी हवी आहे. सायली म्हणते चैतन्य भाऊजींच्या नावाखाली तुम्हाला कॉफी हवी आहे का. तर चैतन्य म्हणतो नाही वहिनी, अगं यावेळी खरंच मला कॉफी हवी आहे. अगं एवढं रात्र जागरण करून जर काम करायचं असेल तर खरंच कॉफीची गरज पडणार ना. तर सायली म्हणते पण एवढं जागरण करून काम करायची काही गरज आहे का, आणि एवढं जागरण करून झोप येते असताना जर काम केलं तर ते नीट होईल का. चैतन्य म्हणतो अगदी बरोबर वहिनी, मला सुद्धा हेच म्हणायचं आहे. तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो तुला झोप येते का, मग झोप, माझं काम मला करू दे. सायली म्हणते निसर्गाने झोपेची निर्मिती केली ती मेंदूला शांतता मिळावी म्हणून, पण तुम्हाला जर मेंदूच ऐकायचंच नसेल आणि विश्रांती घ्यायचंच नसेल तर मी तरी काय बोलणार आहे. पण आता मला बाकी काही माहीत नाही, हे सगळं काही बंद करायचं आणि आता आराम करायचं. चैतन्य भाऊजी तुम्ही सुद्धा आज इथेच सोपा, मी मागची गेस्टरूम ओपन करते, त्यामध्ये तुम्ही जाऊन झोपा. तर चैतन्य म्हणतो नाही वहीण, हे काम झालं ना की मी जाईन घरी. तर अर्जुन म्हणतो नंतर कशाला, आताच जाना, कारण तू जर अजून थोडा वेळ थांबलास तर मला अजून लेक्चर ऐकावी लागतील, त्यापेक्षा तू घरी जाशील ना तर खरंच शांत वाटेल. तर चैतन्य म्हणतो बरं वहिनी, मी तुला एक सांगू का, तू अशा वेळी खरंच लेक्चर द्यायला ये गण, कारण तुझ्या लेक्चरची मला तरी खूप मदत होते. बरं बाय, मी येतो. असं म्हणत चैतन्य निघून जातो. आता अर्जुन पुन्हा एकदा कामाला बसतो. तर सायली अर्जुनला म्हणते तुम्हाला काही वेगळं सांगायला हवे. अर्जुन म्हणतो नाही, थोडंसं काम राहिलं, थोडंच राहिलं. तर सायली म्हणते हो का,
आता अर्जुन काम करत असतो तर सायली अर्जुनला अगदी लाडातच येत म्हणते, तुम्हाला जर जागरणच करायचं असेल तर ते जागरण माझ्यासोबत करा ना. तर अर्जुन म्हणतो काय? सायली म्हणते, हो माझ्यासोबत जागरण करायला आवडेल ना. तुम्हाला आता मात्र अर्जुन एका क्षणाचाही विलंब न करता आपलं काम बंद करतो आणि म्हणतो यासाठी तर मी कायमच रेडी असतो. चल मग असं म्हणत आता अर्जुन आणि सायली एकमेकांचा हात हातात घेत बाहेर गार्डनमध्ये आलेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, बायको हे मात्र तू चिटिंग करतेस म्हणजे बघ ना, मला वाटलं होतं की तू मला आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाशील, पण तू तर इथे गार्डनमध्ये घेऊन आलीस. इथे का घेऊन आलीस? तर सायली म्हणते, घरात बसून तुमचं डोकं चालत नव्हतं, तुम्हाला काही सुचत नव्हतं, मग म्हटलं की तुम्हाला असं बाहेर शांत वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात घेऊन यावं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि सगळ्या गोष्टी आठवू लागतील. तुम्हाला मी बाहेर घेऊन आले हे आवडले नाहीये का? तर अर्जुन म्हणतो, खरंच खूप आवडलं आहे. आणि अर्जुन सायलीच्या गळ्यात हात ठेवत म्हणतो, मला माहीत नव्हतं की माझी बायको इतकी रोमंटिक असेल आणि मला अशा रोमंटिक वातावरणात घेऊन येईल. सायली म्हणते, गप्प बसा आता, माझ्या मनात असं काही नाहीये आणि रोमांस म्हणजे तुम्हाला वाटते तेवढं असू शकत नाही. बाहेर असं एकांतात बसून एकमेकांच्या डोळ्यात पाहून गप्पा मारणं म्हणजे सुद्धा रोमांस्ड आहे. आता तरी कळतं का? अर्जुन म्हणतो, खरं आहे. आणि बघ ना, वकील नवरा आणि त्याची बायको सत्यापर्यंत पोहोचतात, हा सुद्धा रोमांस्ड आहे. सायली म्हणते, हो का? मग आता सांगा, तुमच्या डोक्यात नक्की कसला विचार चालू आहे? तुम्ही नक्की कोणता विचार करताय? तर अर्जुन म्हणतो, नागराजच्या बोलण्याचा म्हणजे तो म्हणाला ना, मैसबा, पाणी, जमीन, हे जे काही शब्द त्याने वापरले ते सगळं काही वेगळं होतं आणि ते सगळं काही सिरियसमध्ये तो बोलत होता. मला तरी वाटते की असं कुठलं तरी भयंकर सत्य आहे जे आपल्याला माहीत नाही पण नागराजला माहीत आहे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुने सर्वांची नाव लिहिलेली असतात आणि खाली प्रियाचंही नाव असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, नागराजने जो शब्द वापरला होता तो खूप अटीक होता. त्यावेळी अर्जुनला आठवतं, नागराज म्हणालेला असतो की तुमची प्रिय वस्तू प्रिय घर पोकरत आहे. त्यावेळी आता अर्जुन त्या गोष्टीचा विचार करतो आणि अर्जुन म्हणू लागतो, नागराजने प्रिय असा शब्द वापरला होता. तर आता दोघेही एकत्रच म्हणतात, प्रिया. तर आता सायली म्हणते, म्हणजे प्रियाबद्दलच असं कुठलं सत्य आहे जे आपल्याला माहीत नाही आणि आता त्याचा शोध घ्यायचा आहे. तर आता अर्जुन म्हणतो, ठरलं. तर मग असं म्हणत सायली अर्जुन एकमेकांच्या हातावर हात देत आता तन्वीच खरं सत्य शोधायचं ठरवतात. सायली अर्जुन आता इतर सत्यांपर्यंत प्रमाणेच आता तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या सत्यापर्यंत पोहोचतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.